शंकरराव कोल्हे यांनी जे रोपटे लावले ते वटवृक्ष बनून आपल्यासमोर उभा आहे. विवेक, आज तुम्ही केलेली सुरुवात ही देशातल्या सहकारी साखर कारखान्यांना प्रेरणादायी आहे असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विवेक कोल्हे यांचं कौतुक केलं. मोदी सरकार येणाऱ्या दिवसात 15 आणखी साखर कारखान्यांना सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करणार असल्याचं शहांनी म्हटलेलं आहे. प्रदूषण करणारे ऊर्जा स्रोत हे कमी करायचे आहेत असं विधान अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर पेट्रोल डिझेलला पर्याय निर्माण करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले. नेहमी नवीन काही शोधण्याचं काम शंकरराव कोल्हे यांनी केलंय. विवेकनं उत्कृष्ट भाषण केलं असं म्हणत अजित पवारांनी विवेक कोल्हे यांचं कौतुक केलं. आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असल्यानं मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं विधान आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलंय. मी घाबरणारा नाही, मंत्रिपद गेलं तरी चालेल, परंतु शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे. भाजप एकीकडे युतीबाबत बोलतं तर दुसरीकडे एकांता स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं अशी टीका गुलाबराव पाटील यांनी भाजपवर केली आहे. युती झाली नाही तर कार्यकर्ते संपून जातील. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटलांनी भूमिका मांडली आहे. झेडपीत युती कायम ठेवावी असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे. जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनुकंपा भरती अंतर्गत उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरित करण्यात आलं. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आलं. जातीय जनगणना करून अनुसूचित जाती आरक्षणाची मर्यादा वाढवावी असं एकूण 12 मागण्या विद्रोही पॅन्थरनं केल्या. यासंबंधीचं निवेदन पालकमंत्री संजय शिरसाट यांना सादर करण्यात आलंय. पंढरपूर तालुक्यातल्या कान्हापूर इथल्या देशमुख चव्हाण वस्ती रस्ता साधारण कामाचं भूमिपूजन पार पडलं. आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झालं. या रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थांची मोठी सोय होणार आहे. रत्नागिरी शहरातल्या खड्ड्यांवरून शिवसेना युबीटी पक्षाचे माजी आमदार आक्रमक झाले. बाळ माने यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केलं. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. 15 दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. ऊस बिलातून प्रति टनामागे 15 रुपये कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. स्वाभिमानी संघटनेकडून शासनाच्या निर्णयाची होळी करण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय रद्द करावा अशी मागणी करण्यात आली. सर्व निकष बाजूला ठेवून पूरग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका आहे असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. केंद्र सरकार भक्कमपणे पाठीशी उभं राहील असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाय असंही ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी लातूर जिल्ह्यातल्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या, अन्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कुठल्याच अधिकाऱ्यांना दिवाळी साजरी करू देणार नाही असा इशारा शेट्टींनी दिला. पंढरपूरच्या माढा तालुक्यात मनसेकडून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. राहुल नगर इथल्या ग्रामस्थांना मनसे शेतकरी सेनेनं जीवनावश्यक वस्तूंचे 100 किट वाटप केले. यामध्ये किराणा, शालेय साहित्य, चप्पल, बूट अशा वस्तूंचा समावेश आहे. सोलापुरातल्या पूरग्रस्तांना देवपुष्प फाउंडेशननं मदतीचा हात दिलाय. त्यांच्याकडून पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं, शालेय साहित्याचं वाटप केलंय. शक्ती चक्रीवादळामुळे पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगत जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे मच्छीमारांनी पुढचे काही दिवस समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय. राज्यात पावसानं उघडीप दिली आहे तर काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. आजपासून राज्यातल्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे. मात्र विदर्भात, मराठवाड्यातल्या काही भागामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस झालाय. भूम आणि कळंब तालुक्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय आणि नदीकाठच्या गावांना पुराचा धोकाही वाढलाय. प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या.
चंद्रपूरला मुसळधार पावसानं झोडपलं. आतापर्यंत 117% अधिक पाऊस झाला. जिल्ह्यातला कापूस, तूर, सोयाबीनला फटका बसलाय. जिल्ह्याला पावसानं झोडपल्यानं शेतकरी हवालदिल झाला.